नागपूर काँग्रेस शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांच्या घरी आज सकाळीच अनेक इच्छुक पोहोचले। आपण निवडणूक लढायला तयार आहोत, प्रभागात आपली ताकद किती हे पटवून देताना दिसले। मात्र आपण इच्छुकांना प्रभागात जनतेसमोर जा असा सल्ला देत असल्याचं विकास ठाकरेंनी सांगितलं। याचा आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। प्रभाग रचनेची घोषणा होताच नेत्यांच्या घरी इच्छुकांच्या गर्दी पाहायला मिळते। आपण बघू शकतो की नागपूरचे काँग्रेसचे आमदार आणि शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या घरी देखील कार्यकर्त्यांची ही गर्दी आपल्याला सकाळपासून पाहायला मिळत आहे। जशी घोषणा झाली प्रभाग रचनेची कार्यकर्त्यांच्या गर्दीचा ओढ आम्हाला इच्छुकांच्या गर्दीचा ओढ पाहायला मिळतो। मला वाटते की हे लोक रोज सकाळी 8 वाजता आपल्या समस्या घेऊन येतात आणि यामध्ये बहुतांश लोक महानगरपालिकेत कामं नाही होत आहे त्याच तक्रारी घेऊन आलेले आहे आणि उमेदवार फार कमी इतका दुःख असेल। सामान्य जनता आहे, हे जनतेचे प्रश्न इथे प्रलंबित आहे आणि त्या सोडवण्यासाठीच जनता सकाळपासून नेत्यांच्या घरी असते आणि मी सकाळी 8 वाजेपासूनच लोकांना भेटतो, माहिती आहे, म्हणून लोक रोजच तुम्हाला पाहायला मिळतील आणि जनतेचे कामं करणं हेच आमचं काम आहे, त्यासाठीच आम्हाला निवडून दिलेलं आहे। एकेका प्रभागात इच्छुकांची स्पर्धा खूप आहे। स्पर्धा म्हणजे 151 तिकिटा वाटायची आणि 1500 लोक आवेदन देऊन आधीच ठरलेले आहे। म्हणजे जेव्हा हा कार्यकाळ संपला त्यावेळेस आम्ही आवेदन मागितले होते, तर 1500 इच्छुकांचे फॉर्म आलेले आहेत, त्याच्यातनं 151 सिलेक्ट करायचे। ही गर्दी जी सकाळला दिसत आहे, काही इच्छुक असले तर त्यांचं कशा प्रकारे तुम्ही समाधान करता? नाही, इच्छुक म्हणजे मी तर सांगितलं इच्छुकांना माझ्याकडे येऊ नका, तुमच्या प्रभागात काम करा, मला माहीत आहे कोण इच्छुक किती ताकदीचा आहे। येते तुमच्याकडे सामान्य जनतेचे प्रश्न सोडवत राहतो। म्हणजे मी ज्या भागातून निवडून आलं आणि इतर भागातले सुद्धा लोक आता नागपूर लोकसभा लढलं असल्यामुळे सामान्य जनतेचे प्रश्न प्रलंबित आहे। मग राज्य शासनाचे असतील, महानगरपालिकेचे इतर असतील, ते जर आपल्या एका फोननी किंवा आपल्या बोलण्याने होत असेल, एका पत्राने होत असेल, ते सोडवण्यासाठीच गर्दी। इच्छुक आम्हाला काही बाहेर पण दिसले आहे, इकडे दिसत आहे। ते इच्छुक तर येतात। आता इच्छुकांना मी सांगितलं आहे की माझ्याकडे न येता ज्या प्रभागात तुम्ही इच्छुक आहे त्या प्रभागातल्या जनतेशी संपर्क करा, हे स्पष्ट निर्देश इच्छुकांना मी दिलेले आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची।